नमस्कार मित्रांनो, मी नारायण पाटील आणि तुम्ही पाहत आहात ज्ञानमाध्यम यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपले आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज मी आणखीन एका कष्टकरी व प्रामाणिक तसेच प्रयोगशील शेतामध्ये आहे। मित्रांनो, आज माझ्या पाठीमागे जे तुम्ही प्लॉट बघत आहात हा मक्याचा प्लॉट आहे आणि हा एकूण 2 एकरचा प्लॉट आहे। मित्रांनो, मक्याची शेती करत असताना सगळ्यात मोठी अडचण आहे ते म्हणजे किडीचा प्रादुर्भाव। खूप मोठ्या प्रमाणात किडीचा त्रास हा शेतकऱ्याला सहन करावा लागतो आणि किडीच्या नियंत्रणासाठी खूप महाग औषध वापरून खूप खर्च करावा लागतो। पण आमच्या पद्धतीने शेती करत असताना, ऑर्गॅनिक अन्नदाता या पद्धतीने शेती करत असताना आपल्याला किडीचा प्रादुर्भाव होणारच नाही। म्हणजे हा जो तुम्हाला 2 एकर प्लॉट दिसत आहे, हा प्लॉटला एकही किडीचा प्रादुर्भाव झालेला नाही। मित्रांनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या साक्षीनं परमेश्वराने जी रचना केलेली आहे निसर्गाची, त्याच्या नियमानुसार आपण शेती करतो तेव्हा असले चमत्कार पाहायला आम्हाला भेटतात। मित्रांनो, आज बघा, कीटनाशकाचा वापर यांनी केलेला नाही, म्हणजे किडीचा प्रादुर्भाव नाही, त्यामुळे कीटनाशकाचा खर्च जो आहे ते हा शेतकऱ्याचा खर्च वाचलेला आहे। मित्रांनो, या प्लॉटला एका वेळी फवारणीसाठी 20 पंपाचा औषध लागतो, म्हणजे 2 बॉटल पिकामृत लागतात। म्हणजे या शेतकऱ्यांनी 2 वेळा पिकामृतची फवारणी घेतलेली आहे, म्हणजे 4 बॉटल पिकामृत या प्लॉटला लागलेले आहेत। म्हणजे 2400 रुपये, फक्त 2400 रुपये खर्च करून आज या शेतकऱ्यांनी अशा छानशा पद्धतीनं बाग फुलवलेला आहे। मित्रांनो, पंचमहाभूत, नवग्रह, गोमाता आणि भूमाता आधारित जेव्हा आम्ही शेती करतो तेव्हा आपण अशा पद्धतीनं शेती करतो आणि तेही यशस्वीरित्या शेती करतो। रासायनिक कंपन्या जे आहेत त्या सर्व कंपन्या आपल्या ऑर्गॅनिक जे आपली कल्चर आहे, जे आपलं प्राचीन काळापासून आलेली जी आपली सभ्यता आहे, त्याचं नाव बदनाम करण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा माल खपवण्यासाठी, तुम्हाला अंधारात ठेवण्यासाठी या पेस्टिसाइड, पेट्रोकेमिकल सारख्या कंपन्या ऑर्गॅनिक शेतीची बदनामी केलेली आहे। बघा, तुम्ही विचार करा, आज ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करत असताना अशा छानशा पद्धतीनं पिकत असेल, त्याला आपल्याला पेस्टिसाइड, केमिकल खताचा वापर करून आपल्या जमिनीची दुर्गती करायची गरज आहे। काय गरज आहे? एवढं महागडं औषध आणून घालून आपलं खर्च वाढवून शेती करायची काही गरज नाही। आपल्याला तोट्यामध्ये जायचं नाही आहे, आपल्याला नफा मिळवायचा आहे। जो आपल्याला नफा मिळणार आहे, शेतकऱ्याला वाचवणार आहे, ते म्हणजे ऑर्गॅनिक शेती। ऑर्गॅनिक अन्नदाता प्रकार तुम्ही शेती केला तर तुम्ही कधीच तोट्यामध्ये जाणार नाही। मित्रांनो, आज तुम्ही झाडाची उंची बघा, जे कणस लागले कणसाची साईज बघा, एकंदरीत सगळंच छान आहे। अति उत्तम अशा पद्धतीनं आज बाग फुललेला आहे। पेस्टिसाइड खताचा वापर करून आपली जमिनीची आपण जे दुरावस्था करत आहोत, असंच जर चालू राहिली तर येत्या 10 वर्षामध्ये आपल्या जमिनीमध्ये काहीच उगणार नाही। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्या जमिनीपासून कुठलंही पीक असू दे, ते फक्त 2.7 एवढा मात्रा फक्त त्याला जमिनीमधून अन्न लागतो म्हणाय तर आवश्यकता असते। बाकीचं जे 97.3% जो आपल्याला अन्न लागणार आहे ते हवेमधून ग्रहण करण्याची ताकद ज्या पिकामध्ये आहे, तेवढं काबिल त्याला आपण बनवलं पाहिजे। आपल्या हवेमध्ये 71% नायट्रोजन आहे आणि पिकाला सगळ्यात जास्त लागतो म्हणजे ते आहे नायट्रोजन। म्हणजे जे आपल्याला फुकटमध्ये मिळते ते आपण 1000 रुपये खर्च करून विकत आणून घालून आपण जमिनीची आज अशी दुर्गती केलेली आहे। मित्रांनो, आज भारतातील शेतकऱ्याची शेतीची आपण ओसी चेक केलं, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन चेक केलं, तर काहीच नाही आहे। जी माती आपण व्यवस्थितरित्या वापरलं तर त्या मातीचं अमृत होऊ शकते। अशा मातीची आपण आज पेट्रोकेमिकल खताच्या माध्यमातून, रासायनिक खताच्या माध्यमातून वाट लावून ठेवलेलं आहे। मित्रांनो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। मी कित्येक शेतकऱ्यांना भेटतो, त्यांना विचारतो, तुम्ही ऑर्गॅनिक शेती करता का, रासायनिक शेती करते का, असं विचारल्यावर त्यांचं असं मत असतं की आपण शेणखत टाकतो, आम्ही ट्रॉलीवर शेणखत टाकतो। पण जेव्हा आपण शेणखत टाकतो, ट्रॉल्या आणून 3-4 हजार रुपये आपण खर्च करून 1 ट्रॉली म्हणा, 10 ट्रॉली म्हणा आपण आणून जेव्हा टाकतो शेतामध्ये, त्याला काही अर्थ आहे का? कारण जेव्हा तुम्ही त्या शेणखताचा वापर करता, त्याच्या लागोपाठोपाठ तुम्ही रासायनिक खताचा पण वापर करता, DAP टाकता, युरिया टाकता, त्यामुळे शेणखतापासून जे बॅक्टेरिया, जीवाणू तयार व्हायला पाहिजेत ते तयार होण्याच्या आधीच मरतात। म्हणून शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही जे शेणखत टाकत आहात शेतामध्ये, त्याला काही अर्थ नाही।
आणि त्याचा काही उपयोग नाही, उलट त्याच्यापासून साईड इफेक्टच होणार आहे आणि ते रोटाचा प्रमाण वाढणार आहे. म्हणून आजचे जे आपले जमीन आहेत क्षारपड बनत चाललेलं आहेत. त्यामुळे शक्यतो करून तुम्ही जर शेणखत वापरत असाल, शेणखत वापरणार असाल तर पहिल्यांदा तुम्ही पेस्टिसाइड खताचा वापर बंद करा, युरियाचा वापर बंद करा, DAPचा वापर बंद करा. तरच तुमची शेती सुधारणार, जमीन सुधारणार, तुम्ही फायद्यामध्ये येणार. नाहीतर तुम्ही आज कितीही केला तरी तोट्यामध्येच येणार आहे. मित्रांनो, परमेश्वराने जे काही बनवलेले आहे, जे काही निर्माण केलेले आहे त्याला काही ना काही कारण आहेत आणि जे जे काही निर्माण केलेले आहे ते पृथ्वी तलावरील सजीव जीवासाठी तयार केलेले आहे. म्हणून आपण त्याचा आपल्याला 100% वापर करता आलं पाहिजे, तरच आपण शान बनणार आहोत. आज जो धुकं पडतो त्याला काहीतरी अर्थ आहे. जेव्हा पावसाळा संपतो, पावसाळा संपल्यानंतर 1 महिना 1.5 महिन्यानंतर धुके पडायला सुरुवात होते, त्याला काहीतरी कारण आहे आणि त्याला काहीतरी अर्थ आहे. म्हणून देवानं ते निर्माण केलेलं आहे, पण त्याचा आपण वापरच करून घेतलेला नाही. विचार करा मित्रांनो, 1 बाय 1 स्क्वेअर मीटरमध्ये संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत 12 लिटर पाणी जमा होते. पण आज आपली जमीन ते 12 लिटर पाणी धरून ठेवायची जी क्षमता आहे ते हरवून बसलेले आहेत. विचार करा मित्रांनो, किती घातक आणि किती वाईट परिणाम आपल्या शेतावरती होत आहेत. मित्रांनो, अजून वेळ झालेला नाही, अजून वेळ आहे. आपण त्या केमिकल खताचा वापर करायचा ऐवजी आपण ऑर्गॅनिक शेतीकडे वळलं पाहिजे, ऑर्गॅनिक शेती केलं पाहिजे. नैसर्गिकरित्या शेती करणं आपलं हे काळाची गरज आहे आणि करायलाच पाहिजे. मित्रांनो, आज तुम्ही मक्या झाडाची साईज बघा, त्याला काही एक्स्ट्रा खर्च केलेला नाही. विनाकारण कणस धरायला एक वेगळं खत, त्याच्या उंचीसाठी वेगळं खत आणि ते किडीवरती एक वेगळं खर्च. सारखं तुम्ही खर्चच करत बसा आणि जे तुम्हाला खतं पुरवतात ते मोठे होत जातात असेच. विचार करा शेतकरी मित्रांनो, आज ढकलगाडामध्ये भाजीपाला विकणारा लखपती आहे आणि त्याची RCC बिल्डिंग आहे आणि आपल्या शेतकऱ्याची बघा काय अवस्था झाले. तो सतत कर्जामध्ये बुडालेला आहे. सोसायटीच्या कर्ज फेडण्यासाठी तो आज शेती करत आहे आणि हे कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे, हेच माझी इच्छा आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक अन्नदाता ही टीम शेतकऱ्यासाठी लढत आहे. मित्रांनो, एक लढा आहे, हा एक क्रांती आहे आणि हा क्रांती ऑर्गॅनिक क्रांती झाला पाहिजे. ज्या हरित क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्याची वाट लावण्यात आली, शेतकऱ्याचा घात करण्यात आला, त्याच्यातून शेतकरी मुक्त झाला पाहिजे. मित्रांनो, वेळ झालेला नाही. ऑर्गॅनिक शेतीमध्ये भरपूर उत्पन्न मिळवता येतं, आनंदी जीवन जगता येतं. तुम्ही फक्त आज नावालाच अन्नदाता आहात. जसं विचार करायला गेलं तर खूपच वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे. ते जनतेच्या समोर आलं पाहिजे, तुम्हाला ते कळायला पाहिजे. म्हणून ऑर्गॅनिक अन्नदाता या टीमशी संवाद करून, संपर्क करून तुम्ही तुमची शेती आज बदला. तुम्ही आज एक निश्चय करा की तुम्हाला फक्त तुमच्यासाठी शेती करायचं आहे, फक्त तुमच्यासाठी पिकवायचं आहे, जेणेकरून तुमचं भागलं पाहिजे. जर तुम्ही आज विचार केला, फक्त स्वतःसाठी पिकवायचा निर्धार केला, तर तुमच्या घरासमोर आता हाच पसरून लोकांच्या रांगा लागतील आणि रांगा लागल्याच पाहिजे. तेव्हाच अन्नदाता या नावाला खरा अर्थ मिळणार आहे. आज आपण आपल्या शेतामध्ये गांडूळ जर शोधायला गेलो तरी पण पुष्कळ एक पण गांडूळ दिसणार नाही, एक बी बॅक्टेरिया दिसणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, शेतकऱ्याचा खरा मित्र आहे गांडूळ आहे आणि सगळ्यात जवळचा मित्र हा गांडूळच आहे. त्यामुळे आपल्या शेतामध्ये गांडूळची संख्या वाढली पाहिजे, तरच आपली शेती सुपीक, आपली जमीन सुपीक बनणार आहे, आपल्याला 2 पैसे मिळणार आहेत. ज्या शेतामध्ये गांडूळच नाही त्या शेतामध्ये शेतीयोग्य शेती नसतेच, कधीच नसते. आपण ते पेट्रोकेमिकलचा वापर करूनच आपण जे पिकवतो, विष पिकवतो आणि त्याचा सगळा तोटा शेतकऱ्यालाच होतो. आज कॅन्सरचं प्रमाण, आज शुगरचा प्रमाण सगळ्यात जास्त हा शेतकऱ्याला आहे.
सगळ्यात जास्त जे आयुष्य कमी झाले ते शेतकऱ्याचं आयुष्य कमी झालेलं आहे. म्हणून क्रांती झालं पाहिजे आणि ते ऑर्गॅनिक क्रांती झालंच पाहिजे. या प्लॉटमध्ये जे आपले कष्टकरी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी फक्त 2400 रुपये खर्च करून इतका छान जर मका पिकवत असेल तर काहीच नुकसान नाही आणि त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही. तुम्हाला जर आज तुम्हाला आम्ही कणसं दाखवतो. या तुम्ही कणसं बघा कशा पद्धतीने कणसं लागलेले आहेत. बघा मित्रांनो, हे मक्याचं झाड बघा, हे झाड बघा. या झाडाला एकूण 2 कणसं लागलेले आहेत आणि दोन्ही समान वाढलेलं आहेत. कुठलाच पेट्रोकेमिकलचा वापरच नाही हो, फक्त पिकांपुरत्या टॉनिकचे 2 फवारणी घेतलेले आहेत. विचार करा मित्रांनो, या 2 कणसा सेम लागलेल्या आहेत. तुम्ही इथं पण बघू शकता, ह्याला पण 2 कणसं लागलेले आहेत, समान लागलेले आहेत. ह्याला पण बघू शकता, समान लागलेले आहेत. झाडाची उंची बघा, झाडाची जाडी बघा आणि हे जो झाडाचं पान आहे या पानाची हे बघा, हे मधलं रेग बघा. खूपच सुंदर अशा पद्धतीनं आज हा मका पीक आलेला आहे. तुम्हाला पण असं पीक पिकवता येतं आहे, कुठल्याही विष न वापरता, कुठल्याही पेट्रोकेमिकलचा वापर न करता येतं. मित्रांनो, आम्ही तुम्हाला एक कणस सोलून दाखवतो. त्याची साईज बघा, त्याची उंची बघा, किती मस्त आलेलं आहे. बघा मित्रांनो, ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेलं हे पीक आहे. मक्याचा प्लॉट आहे. मक्याच्या झाडामधलं कणस निघालेलं आहे. मित्रांनो, कुठलाही पेस्टिसाईड खताचा वापर न करता आलेला हा कणस आहे, ऑर्गॅनिक कणस आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पण कणस पिकवू शकता. अजून पण वेळ गेलेला नाही. तुम्ही पण ऑर्गॅनिक शेती करा. हे तुम्हाला माझा हात जोडून विनंती आहे, कारण ऑर्गॅनिक शेती करणं ही काळाची गरज बनलेली आहे. आज आपण प्रगतीच्या नावाखाली अधोगतीच्या दाराखाली येऊन थांबलेलो आहोत. शेती विषयामध्ये तसं झालेलं आहे. आज भारतातील शेती हे फक्त बिझनेस बनलेला आहे. फक्त भारतात शेतीकडे बघितलं जाते ते व्यापाराच्या दृष्टिकोनातून बघितलं जाते. शेतकऱ्याच्या हितासाठी कोणच नाही बघत. ह्या सर्व गोष्टीला कारण आहे म्हणजे शिक्षण. भारतसारख्या कृषीप्रधान देशामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये शेती ह्या विषयच नसल्यामुळे आज आपल्या शेतीची अशी अवस्था झालेली आहे. म्हणून आपण स्वतः आता तयार झालं पाहिजे. आपलं जे वारसा आहे, पारंपरिक जो वारसा आहे ते आपण जपलं पाहिजे, त्याला आपण सांभाळलं पाहिजे. तरच आपण आपल्या येणाऱ्या पिढीला एक शाश्वत शेती देणार आहोत, नैसर्गिक शेती देणार आहोत. निसर्गामध्ये आपल्याला आवश्यक असलेले सर्व घटकांचा समावेश आहे आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचा वापर करता आलं पाहिजे, इतकंच माझं म्हणणं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळोम्मा.